नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय सहकार. पाठीमागील तासाला आपण दुसरं प्रकरण बघितलेलं आहे, ग्रामीण विकास व सहकार. त्याच्यामध्ये ग्रामीण विकासामध्ये सहकाराची भूमिका थोडक्यात कशी महत्त्वाची होते, म्हणजे सहकारामुळे ग्रामीण विकास कसा साध्य झाला, त्याच पद्धतीनं सहकारी संस्थांचे फायदे आपण बघितलेले आहेत. आजच्या तासाला तिसरं प्रकरण आपण सुरू करणार आहोत, ते म्हणजे सहकारी खरेदी विक्री व प्रक्रिया संस्था. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सहकारी खरेदी विक्री संस्था हल्ली वाढलेल्या दिसून येतात किंवा त्यामार्फत आपणाला कृषी माल खरेदी विक्री केल्यामुळे निश्चितच फायदे झालेले दिसून येतात. मात्र पूर्वी असं नव्हतं. काय होतं तर सहकारी तत्वाच्या अगोदर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असे. त्यांचा जो शेतीमाल आहे त्याला कमी भाव मिळत असे. म्हणजे शेतीमालाची गुणवत्ता असूनही शेतकऱ्याच्या पदरामध्ये निश्चितच निराशा येत असे, कमी पैसा मिळत असे आणि निश्चितच त्यांची पिळवणूक होत असे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे किफायतशीरपणे त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यासाठी आणि जी काही खरेदीची जी काही प्रक्रिया आहे ती पारदर्शक होण्यासाठी निश्चितच या खरेदी विक्री संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. हेनरी वूल ह्या सहकारी चळवळीच्या जाणकाराने जवळजवळ 90 ते 95 वर्षापूर्वी सुचवले होते की सहकारी पद्धतीने माल विक्री केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आणि त्या दृष्टिकोनातून जे आपणाला या ठिकाणी सहकारी खरेदी विक्री संस्था कशी महत्त्वाची आहे आणि त्याचं महत्त्व कुणी प्रतिपादन केलं, सहकारी खरेदी विक्री संस्था ह्या कशी सुरुवात झाली त्याची, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात ठेवा, हेनरी वूल या सहकारी चळवळीच्या जाणकाराने 1990 ते 95 किंवा 90 ते 95 वर्षापूर्वी त्याला जाणवलं की सहकारी खरेदी विक्री संघाशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही किंवा त्याच्या मालाला योग्य दर मिळणार नाही असं त्यानं जाणलं होतं. त्या दृष्टिकोनातून जर्मनी व इतर देशातील शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाचा अभ्यास केला त्यानं. तसंच भारतामध्ये शेतकऱ्याची स्थिती सुधारत नाही याला महत्त्वाचे कारण कुठलं असेल तर ते म्हणजे शेतकऱ्यांना किफायतशीर दराने त्यांचा जो काही शेतीमाल आहे तो विकता येत नाही. तसंच त्या शेतीमालाला योग्य दर मिळत नाही किंवा विक्री केल्यानंतरही त्यांना योग्य वेळेत त्या मालाचा मोबदला म्हणजेच पैसा मिळत नाही. अशा ज्या अडचणी आहेत त्याचासुद्धा अभ्यास त्यानं केलेला दिसून येतो. तसेच विक्रीच्या पैशातून वेगवेगळ्या कारणांनी कपात केली जाते. म्हणजे एकूणच विचार जर केला तर शेतकऱ्याच्या हातामध्ये थोडी रक्कम मिळते. शेवटी त्या विक्रीच्या नावाखाली वेगवेगळे कर लावले जातात, वेगवेगळ्या सेवा लावल्या जातात, शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते. निश्चितच अनेकदा शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे राहिले की सावकार कर्जाऊ रक्कम जी त्यानं दिलेली आहे त्यावरती व्याजदर आकारत असे. तसंच तो शेतीमाल तो जाऊन आणत असे मळणी केल्यानंतर. अशा ज्या वेगवेगळ्या पिळवणूक पद्धती होत्या तर त्याच्यातून सुधारण्यासाठी, शेतकऱ्याला वर आणण्यासाठी, निश्चितच त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अशा सहकारी खरेदी विक्री संस्था अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या असं आपणाला म्हणता येईल. या सर्वाला उपाय म्हणून या सहकारी पद्धतीने शेतीमालाची विक्री करण्यावरती निश्चितच भर दिला गेला असं आपणाला म्हणता येईल. सहकारी खरेदी विक्रीची आणखी जर सहकारी खरेदी विक्री जी आहे त्याची जी काय आखणी आहे ती योग्य पद्धतीने होण्याची आवश्यकता होती. म्हणजे हे सुद्धा महत्त्व किंवा याची सुद्धा आवश्यकता निश्चितच त्या काळामध्ये जाणवली असं आपणाला म्हणता येईल. जे हे तत्त्व जर अवलंबलं तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळू शकतो आणि प्रत्यक्ष उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील जो काही मध्यस्थ आहे किंवा साखळी जी आहे, जी विनाकारण साखळी आहे ती आपल्याला टाळता येईल. हे सुद्धा या ठिकाणी अभ्यासांती निश्चित झालं. आणि ही साखळी जर कमी झाली तर निश्चितच काय होईल तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही असं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे.
जर आपण विविध उदाहरणांचा जर अभ्यास केला तर निश्चितच ही पिळवणूक कशा पद्धतीची झाली हे आपणाला या ठिकाणी लक्षात येईल. भारतामध्ये शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर मुख्यतः शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतकऱ्याची फसवणूक शेतकऱ्याच्या फसवणुकीला आळा घातला गेला असं आपणाला म्हणता येईल. 1937 मध्ये याविषयीचे कायदे संमत करण्यात आले. त्यामध्ये कापसाच्या बाबतीत 1933-31 मध्ये 30 सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आणि इसवी सन 1942-43 मध्ये सहकारी संस्थांची खरेदी विक्री ही 1942 पर्यंत वाढलेली दिसून येते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर आपण विचार केला तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र तसंच मध्य प्रदेश या राज्यामध्ये सहकारी खरेदी विक्री संस्था ज्या आहेत यांची निश्चितच प्रगती झालेली आपणाला दिसून येते. 1952 मध्ये 52चा जर आपण विचार केला तर खरेदी विक्री संस्थांना त्या ठिकाणी नुकसान संभवलेलं आहे किंवा नुकसान सोसावं लागलेलं दिसून येतं. पंचवार्षिक योजनेत सहकारी खरेदी विक्रीस उत्तेजन देण्यात आल्यामुळे 1950 ते 51 मध्ये संस्थांची जी संख्या आहे ती 7350 एवढी होती आणि 1955-56 चा जर आपण विचार केला तर 9778 पर्यंत ही संख्या वाढलेली दिसून येते. म्हणजे निश्चितच स्वातंत्र्योत्तर काळाचा जर आपण विचार केला तर या सहकारी संस्थांची जी संख्या आहे ती वाढलेली दिसून येते आणि त्यामुळं जो विकास झालेला आहे तो सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येतो असं आपणाला म्हणता येईल. एकूणच इसवी सन 1988-89 मध्ये ही संख्या 5923 पर्यंत नंतर खाली आलेली दिसून येते. म्हणजे काही संस्थांचं काय झालं पुढं एकत्रीकरण करण्यात आलं आणि त्याच्यामुळे काय झाले तर तोटे संभवले आणि म्हणूनच ही संस्थांची संख्या आपल्याला रोडावलेली किंवा कमी झालेली दिसून येते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळाचा जर आपण विचार केला तर 1869 सहकारी संस्थांची पुनर्रचना करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर फेडरेशनही स्थापन करण्यात आलेलं दिसून येतं. त्यानंतर इसवी सन 1664चा जर आपण विचार केला तर प्रोफेसर M.L. दंतावाला यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि या समितीमध्ये द्विस्तर पद्धतीची शिफारस केली. त्यामुळे राज्य पातळीवर शिखर संस्था व बाजारपेठेच्या ठिकाणी प्राथमिक खरेदी विक्री संस्था तसेच या संस्थात अधिक एकसूत्रता निर्माण होण्याची गरज आहे असं सुद्धा या समितीनं प्रतिपादन केलेलं दिसून येतं. सहकारी संस्था या प्राथमिक सहकारी विक्री संस्थेची संलग्न होण्याची गरज सुद्धा त्या ठिकाणी प्रतिपादन केलेली किंवा सांगितलेली दिसून येते. ज्या ठिकाणी फार मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही अशा प्रक्रिया केंद्रे व खरेदी विक्री संस्थेने स्थापन करावी ही शिफारस सुद्धा या सरैया समितीने केलेली दिसून येते. त्यानंतर 1965चा जर आपण विचार केला तर मिर्झा समितीने काही शिफारशी केलेल्या आहेत. तर त्यामध्ये उत्पादक हे की जे व्यापारी आहेत अशांना प्राथमिक खरेदी विक्री संस्थांचे सभासदत्व दिले जाऊ नये अशी घोषणा किंवा अशी शिफारस केली गेलेली दिसून येते. तसंच प्राथमिक खरेदी विक्री संस्थांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण देण्याची तरतूदही केलेली दिसून येते. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळाचा जर आपण विचार केला तर नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली दिसून येते. राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या नाफेड संस्थेने राज्यांतर्गत व्यापार तसेच शेतमालाची परदेशामध्ये निर्यात करण्याकडे काहीसे लक्ष दिल्यामुळे सहकारी संस्थेतर्फे होणारी जी निर्यात आहे ती निश्चितच वाढलेली दिसून येते. ती 1989-90 मध्ये 6 कोटी रुपयेपर्यंत वाढलेली दिसून येते. तर याच काळामध्ये कापूस, फळफळावळ, तंबाखू, नारळ वगैरे मालाच्या खरेदी विक्रीसाठी स्वतंत्र संस्थाही स्थापन करण्यात आलेल्या दिसून येतात. निश्चितच आपण या आकडेवारीचा जर विचार केला तर सहकारी खरेदी विक्री संस्था वाढलेल्या दिसून येतात आणि त्यामार्फत सहकारी खरेदी विक्री वाढलेली सुद्धा निश्चितच दिसून येते. तर ही जी काही
सहकारी तत्वानुसार ज्या काही विविध सेवा सुविधा दिल्या जातात, तर त्याचा आपण या ठिकाणी पुढे अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येईल साठवणुकीच्या सोयी. म्हणजे सहकारी संस्थेच्या मार्फत आपल्याला साठवणुकीच्या सोयीसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या दिसून येतात. त्याच्यामुळं शेतीमालाची योग्य पद्धतीने साठवण करून आपणाला आवश्यक त्या वेळेस तो माल बाजारपेठेमध्ये नेऊन निश्चितच फायदा करून घेता येतो असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. तसंच प्रतवारीप्रमाणे शेतीमालाच्या विक्रीमध्ये साठवणुकीच्या सोयींना सुद्धा महत्त्व आलेलं दिसून येतं. अनेक राज्यामध्ये सहकारी संस्थेकडे खते, बियाणे, जंतुनाशके तसंच इतर वितरण करावयाच्या ज्या काही निविष्ठा आहेत, तसंच शेतमाल खरेदी करण्याचे जे काम आहे ते सुद्धा या संस्थेमार्फत केलेलं दिसून येतं. एकूणच साठवणुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे अशी सुद्धा परिस्थिती किंवा अशी जाणीव त्या ठिकाणी झालेली दिसून येते. इसवी सन 1956पर्यंत साठवणुकीकडे फारसे लक्ष दिलेले नव्हते, परंतु पुढील काळामध्ये साठवणुकीचं महत्त्व लक्षात आलं आणि शेतीमाल किंवा शेतीशी पूरक असणारे जे उद्योग आहेत, तर त्या उद्योगातून निर्माण झालेले जे काय उत्पादन आहे त्याची साठवणूक करण्याची गरज, त्याचं महत्त्व लक्षात आलेलं दिसून येतं. म्हणूनच साठवणुकीकडे पुढं लक्ष देण्यात आले. देशामध्ये प्राथमिक पातळीवर 21,232 गोदामे व बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणी 4,224 गोदामे बांधण्यात आलेली दिसून येतात. त्याच पद्धतीनं गोदामे बांधण्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेला दिसून येतो. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्वतंत्र योजना आखली आणि त्या योजनेअंतर्गत या साठवणुकीसाठी ज्या काही सुविधा लागणार आहेत, गोडाऊन किंवा गोदाम बांधणीच्या योजना राबविण्यात आलेल्या दिसून येतात. या योजनेखाली 3.5 लाख टन क्षमता असलेली गोदामे तसंच 5.3 लाख टन क्षमता असलेली 127 शीतगृहे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. हा जर आपण पहिला घटक बघितला तर सहकारी खरेदी विक्री संस्था वाढीस लागण्यासाठी आपणाला या साठवणुकीच्या सोयी कशा वाढलेल्या दिसून येतात, त्याच्यासाठीची गुंतवणूक, त्याच्यासाठीच्या योजना कशा राबवलेल्या दिसून येतात, तर हेही लक्षात या ठिकाणी येतं. त्यानंतर पुढचा घटक बघूया आपण, रासायनिक खत विषयक कोणकोणत्या योजना किंवा काय काय पावले उचलली गेली. इंडियन फार्मसी फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह म्हणजेच IFFCO म्हणजे इफको या संस्थेची स्थापना 1967 साली करण्यात आली. जवळजवळ 28,000 सहकारी संस्था इफकोच्या माध्यमातून भागधारक झालेल्या दिसून येतात. गुजरातमध्ये कलोन व कांडला आणि उत्तर प्रदेशामध्ये फुलपूर व औंदला या 4 गावात या संस्थेचे उत्पादन कारखाने आहेत आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून निश्चितच खत वितरण, खत उत्पादन करण्याचं काम केलं जात आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच कृषक भारती कोऑपरेटिव्ह या सहकारी संस्थेची स्थापनाही पुढं 1985 साली करण्यात आली आणि या संस्थेचे जवळजवळ 61 सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आणि त्यामार्फत शेतकऱ्यांना खताचा पुरवठाही करण्यात येऊ लागला. तसंच सुधारित बियाणे पुरवठा ग्रामीण भागातील निराळ्या भागांना करण्याचं काम या संस्थेमार्फत केलं गेलं असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच साठवणूक किंवा उत्पादन, साठवणूक आणि वितरण अशा तिन्ही दृष्टिकोनातून या संस्था कार्यरत झाल्या किंवा कार्यरत आहेत असे आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच शेती अवजारे व शेतीस उपयुक्त मशिनरीचे वितरण या अशा सहकारी संस्थेमार्फत सुद्धा केले जाते. परंतु आपणाला या ठिकाणी असंही या ठिकाणी म्हणावंसं लागेल की एकंदरीत मागणीच्या अल्प प्रमाणात हे कार्य चालू आहे, जे थोडीशी या कार्यामध्ये त्रुट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला या सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. या सहकारी खरेदी विक्री संस्थामार्फत आपणाला शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील या उत्पादकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना निश्चितच पुढं मदत करावी लागणार आहे, ती मदत वाढवावी लागणार आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. सहकारी क्षेत्रातील खरेदी विक्रीचे प्रमाण वाढल्याशिवाय बाजारपेठेवर सहकारी क्षेत्राचा प्रभाव पडणार नाही. म्हणूनही या ठिकाणी पुढं किंवा हल्ली उलाढाल होण्याची आवश्यकता आहे. याचा विचार
करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सहकारी खरेदी विक्री संस्था याचा जर आपण विचार केला, पहिला घटक आपण बघितला साठवणुकीच्या सोयी, त्यानंतर रासायनिक खत विषयक सुविधा आणि आता जर आपण पुढचा मुद्दा विचारात घेतला तर तो आहे सहकारी खरेदी विक्री संस्था. म्हणजे या सहकारी खरेदी विक्री संस्था विषयक माहिती जर आपण लक्षात घेतली तर महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्थांची संख्या ही 1961 मध्ये 327 होती. ती 2002 मध्ये 1111 पर्यंत वाढली आणि सभासद संख्येचा जर आपण विचार केला या संस्थेच्या जोडीलाच तर 1961 मध्ये ती 1174 लाख एवढी सभासद संख्या होती आणि ती 2002चा जर विचार केला तर 8368 लाखपर्यंत सभासदांची संख्या वाढलेली दिसून येते. निश्चितच खेळत्या भांडवलाचा जर आपण विचार केला तर 1961 मध्ये हे खेळते भांडवल 561 लाख एवढे होते आणि 2002चा जर आपण विचार केला तर 34,569 लाख रुपये एवढं हे भाग भांडवल वाढलेलं दिसून येतं. जे निश्चितच सहकारी खरेदी विक्री संस्थाचा जर आपण विचार केला तर मोठी या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या ठेवी तसंच सभासद संख्यासुद्धा वाढलेली निश्चितच दिसून येते असे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर पुढे आपण प्रक्रिया उद्योगांचा जर विचार केला सहकाराच्या दृष्टिकोनातून तर निश्चितच या ठिकाणी प्रक्रिया उद्योगाला कसं आहे तर अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण आपण पाहतो शेतीमाल एकदमच बाजारपेठेमध्ये येतो, त्यामुळं मागणी काय होते कमी होते, बाजारभाव गडगडतात आणि नुकसान संभवतं. जे हा धोका जर आपल्याला टाळावयाचा असेल तर शेतीमालावरती प्रक्रिया करण्याची आवश्यकता निश्चितच खूप आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा हल्ली प्रक्रिया उद्योगाला चालना मिळत आहे किंवा त्या दृष्टिकोनातूनही आपण उद्योग स्थापन करण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणच सांगायचं झालं तर कापसावरती प्रक्रिया करून धागा बनवणं किंवा कपडा बनवणं, त्याच पद्धतीनं ऊसावरती प्रक्रिया करून साखर कारखाने चालू करणं किंवा साखर हा माल तयार करणं, म्हणजे असे जे काही प्रक्रिया उद्योग आहे तर त्याला हल्ली महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला म्हणता येईल. शेतीमालावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची विक्री केली तर निश्चितच काय होतं तर आपल्याला फायदा अधिक मिळतो किंवा किंमत जास्त मिळते. म्हणजे याचा विचार करून प्रक्रिया उद्योगाकडे आपण किंवा नवउद्योजकांनी वळणं हे आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण मगाचच कापसावर काय केली जाते प्रक्रिया केली जाते, त्याला जिनिंग किंवा प्रेसिंग केल्यावरती अधिक किंमत मिळते कापसाला. म्हणजे अशी प्रक्रियायुक्त किंवा प्रक्रिया कारखाने उद्योग जर आपण सुरू केले तर निश्चितच त्याच्यातून कच्चा माल तसाच विकण्यातून होणारा जो फायदा आहे तर त्या तुलनेत हा फायदा आपल्याला अधिक प्रमाणात झालेला दिसून येतो. मग साखरेचंही तसंच आहे, जर आपण साखर तयार करून विकली तर निश्चितच फायदा अधिक होतो. डॉक्टर धनंजय गाडगिळांनी हे ओळखले व त्यांनी शेतीमालावर प्रक्रिया केली जावी याची शिफारससुद्धा केलेली दिसून येते. पतपुरवठा मार्केटिंग यांची सांगड शेतमालावर प्रक्रिया केल्यावर घातली गेली तर शेतमालाला अधिक किंमत मिळते. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा प्रक्रिया उद्योगावरती भर देण्यात आलेला दिसून येतो. तसंच शासकीय भागीदारी व सवलतीची कर्जसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिलेले दिसून येतात. त्यानंतर पुढचा घटक जर आपण विचारात घेतला तर तो म्हणजे सहकारी साखर कारखाने. निश्चितच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण या सहकाराचा जर विचार केला तर किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर निश्चितच सहकारी स्वरूपाचे साखर कारखाने आपल्याला मोठ्या प्रमाणावर उभारलेले दिसून येतात. निश्चितच या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल झालेली दिसून येते. शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही चांगला झालेला दिसून येतो आणि सहकारी तत्व चांगल्या पद्धतीनं रुजलेलं सुद्धा आपणाला दिसून येतो. ग्रामीण विकास, दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न तसंच परदेशातून मिळणारं जे उत्पन्न आहे तर त्याच्यामध्ये निश्चितच वाढ झालेली सुद्धा दिसून येते. 1950 साली पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे कैलासवासी धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झाला. ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा, 1950 साली पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला. तो कोणाच्या मदतीनं किंवा कोणाच्या अखत्यारीमध्ये तर कैलासवासी धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झाला. म्हणजे हा पहिला
सहकारी सहकारी साखर कारखाना आहे असं आपणाला म्हणता येईल. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कृषी उद्योग हा सहकारी पद्धतीने चालविणे कसे किफायतशीर आहे, तर हे याचं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल. सहकारी कारखान्यांची संख्या निश्चितच पुढे पुढे वाढत गेलेली दिसून येते. 2003चा जर आपण विचार केला तर 202 सहकारी साखर कारखाने होते. राज्यातील 43.59 लाख शेतकरी हे या कारखान्याचे भागधारक झालेले होते आणि या साखर उद्योगाने 61.76 लाख टन साखरेचं उत्पादन केलेलं दिसून येतं. म्हणजे निश्चितच आपणाला साखर कारखाने, त्यांची संख्या, त्यांचे भागधारक आणि त्याच्यातून उत्पादित होणारी साखर वाढलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण विचारात घेतला, साखर विक्री, विपणन व निर्यात व वायदा बाजार, तर यामध्ये सुद्धा निश्चितच काळानुरूप वाढ झालेली दिसून येते. साखरेची विक्री गेली कित्येक वर्ष साखर उद्योगामध्ये पारंपरिक पद्धतीने टेंडर काढून करण्यात येत होती. परंतु खुल्या अर्थव्यवस्थेत विक्री करण्याचे व्यवस्थापन किंवा त्याचं महत्त्व लक्षात येण्यासाठी खूप काळ लोटावा लागला. जे खुल्या बाजारामध्ये विक्री करताना अडचणी यायच्या, परंतु सहकारी तत्वावर जर आपण या साखरेची विक्री केली तर त्याच्यातून फायदे होतात, हे सुद्धा निश्चितच लक्षात आलेलं दिसून येतं. मोठ्या प्रमाणावर या विक्रीमध्ये किंवा विक्री व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले. त्या दृष्टीने निर्यात बाजारपेठेत आपले स्थान पक्के करण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करण्यात आले. प्रामुख्याने निर्यात साखरेसाठी विदेशी खरेदीदारांशी थेट संपर्काशिवाय स्थानिक व्यापाऱ्यांशी ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे साखरेवर विक्री व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येते. एकूणच साखर संघाला यशही त्याच्यातून मिळालेलं दिसून येतं. म्हणजे एकूणच साखर विक्री, विपणन, निर्यात व वायदा बाजार याद्वारे साखरेची किफायतशीर प्रमाणात विक्री करण्यात आलेली दिसून येते आणि निश्चितच त्याचे फायदे शेतकऱ्याला झालेले दिसून येतात आणि याच्यामध्ये साखर संघाचा वाटाही अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यात साखर कारखान्यांना आपली साखर विक्री, निर्यात, वायदा बाजार यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पुढील काळात रूपरेषा तयार करून त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकताही या ठिकाणी निदर्शनास येते. म्हणजे निश्चितच आणखीन याच्यामध्ये काम करणं किंवा आणखीन याच्यामध्ये विकास होण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर आपण उपपदार्थ म्हणजे को जनरेशन इथेनॉल याचा जर विचार केला तर याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. तर आजच्या तासाला आपण प्रकरण 3 सहकारी खरेदी विक्री व प्रक्रिया संस्था, त्यांची संख्या कशी वाढत गेली, सभासद संख्या कशी वाढत गेली आणि त्याच पद्धतीने सहकारी तत्वाचा अवलंब कशामध्ये होत गेला हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये साठवणुकीच्या सुविधा, रासायनिक खत निर्मिती, वितरण, साठवण याच्यामध्ये सुविधा, तसंच सहकारी खरेदी विक्री संस्था, त्याच पद्धतीनं प्रक्रिया संस्था, तसंच सहकारी साखर कारखाने, तसंच साखर विक्री, विपणन, निर्यात व वायदा बाजार, तर याच्यामध्ये सहकाराचा कसा अवलंब होत गेला आणि त्याचे फायदे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदे झाले, त्याच पद्धतीनं कशा पद्धतीची या ठिकाणी आर्थिक उलाढाल झाली, ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.